लाडकी बहीण योजनेमधल्या बोगस लाभार्थ्यांमुळे सरकारचं 32 कोटी रुपयांचं नुकसान. सरकारची विधिमंडळामध्ये लेखी उत्तरात कबुली. 14,297 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला, तर 26 लाख अपात्र महिलांनी लाभ घेतल्याची सरकारची माहिती. राज्यामधील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आणखी 5 दिवसांची मुदतवाढ. आधी 10 डिसेंबरपर्यंत ही मुदत होती, त्यामध्ये आता 5 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. नाशिकमधल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा आता फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून तपास केला जाईल. कागदपत्रांवरती आपली स्वाक्षरी नसल्याचा अटकेमधील नितीन उपासनीचा दावा. आता फॉरेन्सिककडून स्वाक्षरीची तपासणी केली जाणार आहे. लातूरच्या उमरगा ग्रामस्थांचा निलंग्यामधील महावितरण कार्यालयाच्या परिसरामध्ये ठिय्या. 5 वर्षांपासून कृषी पंपाला अपुरा आणि अनियमित वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकरी आक्रमक. धाराशिवच्या आर्वीमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन सध्या सुरू आहे. घरकुल आणि मनरेगामधील अतिरिक्त जबाबदारी घेण्याच्या विरोधामध्ये अधिकाऱ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. जळगावच्या यावल तालुक्यामधील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा बोगस कारभार. आदिवासी विद्यार्थ्यांचे नामांकित इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशही रखडले. या विरोधामध्ये पालकांचं अन्नत्याग आमरण उपोषण. इंडिगोच्या दैनंदिन उड्डाणांच्या वेळापत्रकामध्ये 5% कपात. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन यांची माहिती. सरकारच्या आदेशानंतर इंडिगोची दररोज 115 उड्डाणं कमी होणार, तर कमी झालेल्या उड्डाणांचं वेळापत्रक अकासा आणि एअर इंडिया एक्सप्रेसला दिलं जाणार आहे. इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्याच्या नंतर शेकडो प्रवाशांच्या बॅगा या विमानतळावरती पडून आहेत. जवळपास 9,000 बॅग्स या विमानतळावरती आहेत. सामानाची चाचपणी करून या बॅग प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.